ग्लोबल रिपोर्टमध्ये आता सगळ्यांचं स्वागत। ग्लोबल रिपोर्टमधून जगभरामध्ये घडलेल्या घडामोडींचा आढावा आपण घेऊयात। सर्बियामध्ये जनउद्रेक उसळलेला आहे। नागरिक रस्त्यावरती उतरलेत। अशामध्येच सर्बियन सरकारनं नागरिकांवरती अल्ट्रासोनिक साऊंडनं हल्ला केलेला आहे। या हल्ल्यानंतर वातावरण अधिकच तापलेलं आहे। पाहूयात याविषयीचा एक रिपोर्ट। गेल्या 6 महिन्यांपासून सर्बियात जनआक्रोश उसळलाय। सर्बियन सरकारला नागरिकांच्या तीव्र आक्रोशाचा सामना करावा लागतोय। हजारो विद्यार्थी नागरिक रस्त्यांवर उतरून आंदोलन करतात। असंच एक आंदोलन 15 मार्चला बेलग्रेडच्या रस्त्यांवर सुरू होतं। मात्र या आंदोलकांना रोखण्यासाठी सर्बियन सरकारनं असा मार्ग अवलंबला ज्यामुळे राष्ट्रपती वुचिच यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली। बेलग्रेडमध्ये शांततापूर्ण पद्धतीने विरोध दर्शवला जात होता। आंदोलक मोबाईलची टॉर्च दाखवून आपलं संख्याबळ दाखवत होते। मात्र अचानक एक अदृश्य शक्ती आंदोलकांच्या दिशेने तीव्र वेगाने आली। काही आंदोलक खाली कोसळले, काही जण जीवाच्या आकांताने धावू लागले। मात्र प्रत्यक्षात जेव्हा आंदोलकांनी मागे वळून पाहिलं तेव्हा तिथे काहीच नव्हतं। काही वेळाने आंदोलकांवर अल्ट्रासोनिक साऊंडचा प्रयोग केल्याचं लक्षात आलं। अचानक आमच्या बाजूने काहीतरी आलं जे दिसत नव्हतं। आवाजाच्या एखाद्या गोळ्यासारखं ते आमच्या दिशेने येत होतं। जेट विमान उडत आल्यासारखा आवाज आला, जणू काही वारा आहे। मग घबराट सुरू झाली। लोक चेंगराचेंगरीत पळून जाऊ लागले। माझ्या शेजारी असलेल्या एका तरुणाचा पाय मोडला। आंदोलकांवर अशा प्रकारच्या अल्ट्रासोनिक साऊंड हल्ल्यानंतर सर्बियन सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत। नागरिकांना अशा पद्धतीने रोखणं चुकीचं असल्याची भावना नागरिकांमधून समोर येते। मात्र सर्बियन पोलिसांनी अशा प्रकारच्या कोणत्याही शस्त्राचा वापर केला नसल्याचं राष्ट्रपती अलेक्झांडर वुचिच यांनी म्हटलंय। शनिवारी निषेधादरम्यान आंदोलकांवर ध्वनितोफांचा वापर करण्यात आला नव्हता आणि जर ते खरं ठरलं तर मी राष्ट्रपती राहणार नाही। सर्बियाच्या राष्ट्रपतींनी अल्ट्रासोनिक हल्ल्याची बाब नाकारली असली तरी दृश्यांमध्ये ते स्पष्ट दिसतंय। आपल्याच देशवासियांवर अशा हायटेक शस्त्रांचा वापर करणं चिंतेची बाब मानली जाते। अल्ट्रासोनिक साऊंड मानवी कानांना ऐकू येत नाही। या साऊंडची क्षमता 20,000 मेगाहर्ट्झ पेक्षा अधिक असते। या ध्वनिलहरी इतक्या घातक असतात की त्यामुळे श्रवण शक्ती कमी होते। हे दृश्य असाधारण आहे। आंदोलक रस्त्यावर शांततेने निदर्शन करत होते आणि अचानक या गर्दीतनं काहीतरी गेल्यासारखं भासलं। अनेक जण घाबरले। ही घटना जलद गतीने झाली। अशी दृश्य मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती। नोव्हेंबरमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर सर्बियातील वातावरण चांगलंच चिघळत आहे। यात मुख्यतः रडारवर आहेत ते राष्ट्रपती अलेक्झांडर वुचिच। त्यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून सर्बियामध्ये जनाक्रोश वाढल्याचा दावा होतो। अलेक्झांडर वुचिच यांचे युरोपियन युनियनमध्ये सर्बियाच्या समावेशासाठी प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे सर्बियाचं स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। अशातच आंदोलकांवर हायटेक शस्त्रांचा वापर करणं वुचिच यांना भोवणार असल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।